नमस्कार मित्रांनो. आज 26 एप्रिल 2026 आणि मित्रांनो आपण काही दिवसापासून बघतोय की भारतात आणि महाराष्ट्रात स्पेसिफिकली खूप तापमान वाढत चाललेलं आहे. तर असंही म्हटलं जातं की जगात आज घडीला सगळ्यात जास्त उष्ण कुठला जर देश असेल तर तो भारत देश आहे. आज भारतातील तापमानाची सरासरी जवळपास 45 ते 48 डिग्री सेल्सिअस एवढी वाढलेली आहे. AQI जे काही आपलं इंडेक्स आहे, आकडेवारी आहे, तर त्या आकडेवारीनुसार जगातील 100 सर्वाधिक उष्ण देशांपैकी, उष्ण शहरांपैकी भारतात तब्बल 95 शहरं आहेत. यामध्ये मग प्रयागराज, बिलासपूर, वाराणसी, बक्सर ही शहरं जगातील टॉप 20 मध्ये येतात. आणि महाराष्ट्रातील भुसावळ, जळगाव, नागपूर, अकोला ही शहरं येतात. महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात हे तापमान जास्त आढळून येते. तर हवामान तज्ञांच्या म्हणण्यानुसार भारतात एक प्रबळ उच्च दाबाचं म्हणजे हीट डोम तयार झालेलं आहे, ज्यामध्ये ही गरम हवा अडकलेली आहे. या परिस्थितीत कोरडे पश्चिमी वारे आणि मान्सून पूर्व पावसाची अनुपस्थिती या परिस्थितीमुळे ही परिस्थिती अजून जास्त गंभीर झालेली आहे. तापमान जवळपास 45 ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं आहे. हवामानशास्त्रज्ञ म्हणतात की एप्रिलमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात उष्णता लाट यापूर्वी कधीच आलेली नव्हती. ही लाट सहसा मे किंवा जून मध्ये येते. हा केवळ हंगामी बदल नसून हवामानातील दीर्घकालीन संकटाचे लक्षण आहे. आता हवामानातील दीर्घकालीन संकटाचं लक्षण म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की हे काही तात्पुरतं ह्या वर्षी आले किंवा ह्या वर्षी आलं पुढच्या वर्षी येणार नाही असं काही होणार नाही. हे दरवर्षी ह्याचा प्रभाव वरच्यावर वाढत जाणार आहे. पण मग भारतातच हे सारखं एवढ्या मोठ्या प्रमाणात का होतंय? ओके. तर मग त्याची काही त्यांनी उदाहरणं दिली आहेत की आपण भारतात एक जो आपण निसर्गाचा समतोल साधणं एक्सपेक्ट आहे की पर्यावरण जसं विकास आणि पर्यावरण ह्या गोष्टी दोन्ही साईड बाय साईड चालायला पाहिजे. पण मग त्या भारतात होताना दिसत नाही. त्यात त्याची त्यांनी काही उदाहरणं दिली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे परवा मी तुम्हाला हा एक विषय सांगितलेला होता. वर्सोवा ते भाईंदर दरम्यान एक सागरी सेतूचं बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी जवळपास 103 हेक्टर मध्ये पसरलेले जवळपास 45,000 कांदळवनांची झाडं कापली जाणार आहेत. त्यापैकी 35,000 झाडं कापली गेलेली आहेत. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही कांदळवनं ज्यावेळेस समुद्रामध्ये जे काही वादळ येतं त्यापासून आपल्याला किती मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळतं. तसंच हीच कांदळवनं शहरातील जी काही उष्णता आहे ते शोषून घेतात. समुद्रातील उष्णता शोषून घेतात. तसंच जे काही कार्बन एमिशन आहे आपलं, तर ते कार्बन एमिशन सुद्धा शोषून घेण्यासाठी ही झाडं मदत करतात. तसंच जे काही समुद्र किनाऱ्यावरची जी काही भूभाग आहे, हा भूभाग थंड ठेवण्याचं काम सुद्धा ही कांदळवनं करतात. आता तसं म्हणायला गेलं तर बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही जवळपास काही 1 लाख झाडं आम्ही लावलेली आहेत. पण जे काही पर्यावरण तज्ञ आहेत ते म्हणतात की काही 2-3 दिवसातच ही झाडं वाळून पण गेलेली आहेत, सुकत आहेत ही झाडं. तर मग आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हे जे काही आपण पुनर्वनीकरण करतो त्यातले किती झाडं टिकतात आणि किती झाडं मोठी होतात त्यातली, हा सगळा हिशोब आपल्याला माहिती आहे. त्यामुळं कोणाला काय कारण द्यायचे ते देतील. आपल्याला काय करणं अपेक्षित आहे आपल्याकडून तर ते आपण ते करत राहू. दुसरी गोष्ट म्हणजे छत्तीसगड ओडिशामध्ये हसदेव नावाचं एक जंगल आहे. आता ह्याची मोठी रंजक हिस्ट्री आहे. हे जंगल म्हणजे 2013 मध्ये जे ह्या जंगलामध्ये खाणी आहे म्हणजे कोळसा खाणी आहे एक मोठ्या प्रमाणात. तर 2013 मध्ये या कोळसा खाणींचा विस्तार फक्त 218 हेक्टर होता. 218 हेक्टर. आणि आज 2025 पर्यंत तो 1389 हेक्टर पर्यंत म्हणजे 6 पट या खाणीच्या एरियामध्ये वाढ झालेली आहे. आणि जुलै 25 मध्ये छत्तीसगड वन विभागाने जवळपास अजून 1742 हेक्टर जमीन खाणीसाठी उपलब्ध करून देण्याचा त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे. आणि ही जी खाण आहे ती अदानी एंटरप्राइजेस मार्फत चालवली जाते. विचार करा की एकीकडे आपण पॅरिस करारांतर्गत जे काही आपलं कार्बन एमिशन कमी करायचं उद्दिष्ट ठेवलंय आणि दुसऱ्या बाजूला हे कार्बन एमिशन कमी करण्यामध्ये ज्यांचं महत्वाचं योगदान असणार आहे ही म्हणजे ही सगळी ही झाडं आपण मोठ्या प्रमाणात कापतोय. आपण सगळ्यांनी ही कुठेतरी शॉर्ट बघितलं असेल की रस्त्यावर म्हणजे ते एक माणूस असतो तो रस्त्यावर हिट जी आपली टेम्परेचर गन असते ती रस्त्यावर त्याचं टेम्परेचर मेजर करतात. ती जवळपास 40च्या आसपास 40 डिग्री सेल्सिअस भरते. तीच झाडाच्या खाली रस्त्याच्या बाजूला जी झाड असतात तर झाडाच्या खाली ज्यावेळेस ती टेम्परेचर गन धरली जाते जवळपास त्या रस्त्यावरच्या टेम्परेचरपेक्षा 10 डिग्री सेल्सिअस मध्ये हा फरक पडतो. म्हणजे रस्त्यावर जर 40 असेल तर इकडं 28-30 असेल. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात फरक पडतो. त्यामुळं झाडांशिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे आपण मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की विकास सगळ्यांनाच पाहिजे. पण त्या विकासाला पर्यावरणाची सांगड पाहिजे, त्याची जोड घातली गेली पाहिजे. पर्यावरण समतोल म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा एक समतोल आपल्याला राखता आलाच पाहिजे.
जसं मी तुम्हाला सांगितलं, हे जंगल जे आहे ते कार्बन स्पंज असतात. ते मोठ्या प्रमाणात CO2 शोषून घेतात. हसदेव जळाल्यावर म्हणजे जर हसदेव जर ह्या मोठ्या प्रमाणात जर त्यांनी कापलं गेलं, तर मग जे नैसर्गिक थंडावा जे आहे ते आपल्याला नक्की कमी होणार आहे. तिसरं उदाहरण त्यांनी दिलंय की हिमालयात पर्यटनाच्या नावावर तसंच चारधाम यात्रेच्या नावावर आपण खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं रुंदीकरण करतोय आणि ह्या रुंदीकरणात मोठ्या प्रमाणात झाडं कापली जात आहेत. तर मग तेच एक तर हिमालय हा एवढा लेटेस्टचा हे जे पर्वतरांग आहे म्हणजे रिसेंटली तयार झालेली ही पर्वतरांग आहे काही हजार वर्षांपूर्वी. तर मग ह्या पर्वतरांगांच्या एरियामध्ये ज्यावेळेस तुम्ही काही हस्तक्षेप करायला जाता म्हणजे त्या नॅचरल जे पर्वतरांग आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर काही उत्खनन म्हणा किंवा रस्ते बांधण्यासाठी मोठ्या 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 प्रमाणात स्फोट घडून आणणं, तर ह्या गोष्टी ज्यावेळेस कराल तुम्ही त्यावेळेस मग जसं आपल्याला माहिती आहे की मागे काही वर्ष मागच्या काही वर्षामध्ये जोशी मठ आणि ह्या सगळ्या भागांमध्ये जमिनींमध्ये दरार पडायला लागली होती, भेगा पडायला लागल्या होत्या, घरं जमिनीमध्ये धसायला लागली होती. ह्या सगळ्या गोष्टी आढळून येणार आहेत. ज्यावेळी आपण हे पण व्हिडिओ बघितले असतील की रस्त्याच्या बाजूला जे डोंगर असतात त्या डोंगरावरून ते मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा खाली वाहून येतो आणि रस्ता खाली मातीच्या ढिगाऱ्यासोबत खाली वाहून जातो. तर ह्या गोष्टी होणार आहेत. तर त्यामुळं एक तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते किती सेन्सिटिव्ह आहे आणि ह्यात जर आपण मोठ्या प्रमाणात जर ढवळाढवळ करू तर मग निसर्ग सुद्धा आपल्याला त्याची शिक्षा देणार म्हणजे देणार. आणि हे आपण ज्यावेळेस आपण हे हिमालयातलं बोलतोय त्याच वेळी आपण नाशिक मधलं बघितलंय की नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होतीये. तर ह्याकडे सरकारनं म्हणजे अक्षरशः डोळेझाक केलेली आहे. भारतात एक राष्ट्रीय हरित लवाद म्हणून एक थोतांडच म्हणायला लागेल, माफ करा. पण मग हे थोतांड कधी डोळे उघडते कधी बंद करते त्याचं त्यांना माहिती आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर नाशिकमध्ये जर वृक्षतोड होतीये तर मग त्यांचे डोळे अजून उघडलेले किंवा त्यांच्याकडून एखादी ऑर्डर आली हे अजूनपर्यंत ऐकवत नाही माझ्या तरी. ओके, तर एक हा विषय. दुसरी गोष्ट, अंदमान आणि निकोबार बेटांवर भारत सरकारने एक मोठा प्रोजेक्ट ठेवलेला आहे. जवळपास 78,000 हेक्टर जागा संपादित करून त्यातली जंगल कापून एक इंटरनॅशनल हब करायचं नियोजन आहे. ह्यामध्ये मग मोठ्या प्रमाणात कंटेनर हब असेल, जे आपलं पोर्ट स्थापन करायचं असेल, पोर्ट बांधायचं असेल, एअरपोर्ट बांधायचे त्यांना. म्हणजे जसं दुबईचं एक स्थान आहे ना, तसं भारतामध्ये अंदमान बेटाचं स्थान असणं त्यांना अपेक्षित आहे. तर आणि मग जसं आता ही मोठ्या प्रमाणात जर मोठे प्रोजेक्ट आले तर त्यासोबत तिथं आपली शहरं पण येणार. मग शहरांसोबत बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. भारतात कुठलं शहर असं आहे की जिथं आपल्याला जाऊन आनंदाने राहावं असं वाटेल? मला तर एकही शहर आठवत नाही की बाबा किंवा एकही शहर असं म्हणजे बाबा नाही ह्याचं सगळ्यात भारी म्हणजे काहीतरी युनिक शहर आहे, इथं जाऊन राहिलं तर खूप आनंद वाटेल. सगळ्या शहरांची आपण एवढी वाट लावलेली, तर मग तशाच प्रकारे आपण अंदमान आणि निकोबार बेटांची सुद्धा वाट लावू, यात काही दुमत असायचं कारण नाही. बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की ही सगळी आणि हे सगळे झाडं किंवा जंगल हे कोणासाठी कापली जात आहेत? हे भारतातले जे काही 1-2% जे श्रीमंत लोक आहेत ना त्यांच्यासाठी कापली जाणार आहेत. अडाणी असेल, अंबानी असेल किंवा आणि 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 बाकीची लोक. मी फक्त दोघांचं नाव माझ्या तोंडी येते म्हणून मी त्यांचं नाव घेतलं किंवा तर मग ह्या लोकांसाठी आपण झाडं कापतोय, जंगल कापतोय. उद्या चालून काय होणार आहे की ज्यावेळेस बर्फ वितळेल, म्हणजे असा एक अंदाज आहे की 2040 पर्यंत मुंबईचं जे समुद्राची पाणी पातळी आहे ती आजच्या घडीपेक्षा 10 सेंटीमीटरनी वाढेल. तर विचार करा की 10 सेंटीमीटरनं म्हणजे ते कुठेपर्यंत ते पाण्याचं म्हणजे किती जमीन पाण्याखाली जाईल आणि किती मोठ्या प्रमाणात विस्थापन होऊ शकेल. तसंच मी जसं म्हटलं की ही जी काही जंगलतोड होते किंवा निसर्गाचा ऱ्हास होतोय हे खूप कमी लोकांसाठी होणार आहे. तर मग आपल्याला तर मग ही लोक काय होणार आहे पुढे चालून त्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढेल समुद्राची किंवा आजच्या पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात हिटवेव्ह येतील. त्यावेळेस ही लोक थंड प्रदेशात निघून जातील. ते आर्टिक मध्ये जातील, नाहीतर अंटार्क्टिकामध्ये जातील किंवा युरोपातल्या थंड प्रदेशात जातील निघून. तुम्ही आम्ही मात्र भारतातच राहू, ह्याच उष्णतेमध्ये राहू, ह्याच घरात राहू. आणि आपल्याला माहिती आहे की भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात गरीब श्रीमंतामध्ये भेद आहे. आणि आपण सगळ्यांनीच बघितलंय की गरीब काय 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 कुठल्या अवस्थेत राहतात. पत्र्यांची घरं, पालावरची घरं. आणि आपण म्हणजे मी तरी स्लॅबच्या घरात राहतो, माझ्यावरती 2 मजले आहेत. तर मग एवढं असून सुद्धा, कूलर असून सुद्धा मला एवढा म्हणजे गरमीचा त्रास व्हायला लागलाय. आपल्या सगळ्यांनाच होतोय. तर मग बाकी गरीब लोकांचा विचार म्हणजे विचार करूनच टेन्शन यायला लागतं. तर आपण सगळ्यांनीच हा एक निर्णय करूया की आपल्या आजूबाजूला जी झाडं आहेत ती वाचवता कशी येतील. कारण आपण किती पण विचार केला ना की बाबा नवीन झाडं लावू, त्यांना वाढवू, तर ते शक्य नाहीये बरं का मित्रांनो. म्हणजे तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की आपण लावायला लावून देऊ. येत्या आता 1-2 महिन्यात नंतर आपला पावसाळा येईल
पावसाळ्यात मी पण 10 नाही 50 झाडं लावेल, त्यातली किती झाडं टेकतील, किती झाडांना आपण मी रेग्युलर पाणी देऊ शकेन का, हा जेन्युइन प्रश्न आहे. त्यामुळे ज्या लोकांनी लावून गेलेली किंवा त्यांनी वाढवलेली आहे, टिकवलेली आहे, ती तरी झाडे आपण किमान टिकवू, एवढंच एक आपण प्रतिज्ञा घेऊ. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.